ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत असून महेश कोठे यांना शहर उत्तरमधील सर्वच भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। ठिकठिकाणी महेश कोठे यांचे औक्षण करून पुष्पहार घालून स्वागत करण्यात येत आहे। महेश कोठे यांच्या सर्वच पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। बुधवारी सायंकाळी बाळे भागात महेश कोठे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली। ही पदयात्रा बाळे कॉर्नर, पुष्पक हॉटेल, संतोष नगर, अंबिका नगर, क्रांती मित्र मंडळ, नामदेव शिंपी सोसायटी, बाळे गावठाण, खडक गल्ली, खंडोबा मंदिर, मारुती मंदिर, भीमानगर आदी परिसरातून काढण्यात आली। 248 विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय महेशअण्णा कोठे यांचं चिन्ह आहे माणूस तुतारी घेऊन उभारलेला। कारण 20 तारखेला मतदान आहे। 20 तारखेला सर्व मतदार बंधू भगिनींनो आणि मतदारांनी 20 तारखेला वरून 1 नंबरवर बटन दाबून महेशअण्णा यांना प्रचंड मताने विजय करावा असं मी सगळ्याला कळकळीची विनंती करतो। कारण का तर गेली 20 वर्ष ह्या मतदारसंघातून जे भारतीय जनता पार्टीचे आमदार लाभलेले आहेत त्यांनी बाळे भागातील आमच्या प्रभाग 5 मधील कुठल्याही सुविधा लोकांचे जे अडीअडचणी आहेत ती कुठल्याच सॉल्व झालेल्या नाहीत। कारण आमच्या भागात भाजी मार्केट असेल, विद्यार्थ्यांना कुठलं म्हणजे जिम असेल किंवा कुठला मोठा हॉस्पिटल असेल किंवा इथं कुठलीही बँक नाही। कारण आमच्या महिलांना जर शासनाने कुठल्या योजना जर दिल्या तर ते महाराष्ट्र बँक किंवा स्टेट बँक किंवा नॅशनल कोऑपरेटिव्ह बँकेसाठी सोलापूरला जावं लागतंय। रिक्षा करून जायचं म्हणलं आणि यायचं म्हणलं तरी एका महिलेला कमीत कमी 100 रुपये खर्च येतो। कारण आतापर्यंत 20 वर्ष झालं ही भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। सोलापूर महानगरपालिकेत 102 नगरसेवक आहेत। सोलापूर जिल्ह्याला 2 खासदार आहेत। सोलापूर शहरातनं 2-3 आमदार आहेत। परंतु हद्दवाढ भागाचा जे मूलभूत प्रश्न आहे तो म्हणजे सर्व समाज बांधव जे आहेत जे आर्थिक परिस्थितीने रंजले आहेत ह्यांनी कुठेतरी घर बांधकाम काढलं तरी त्यांना बांधकामाचा परवाना मिळवण्यासाठी ह्या कुठल्याच लोकप्रतिनिधींनी विधानसभेत किंवा महापालिकेत कुठलाच प्रस्ताव ठेवलेला नाही। ह्या सगळ्याला वैतागून आज बदल करण्याची वेळ आलेली आहे। म्हणून आमच्या प्रभाग 5 मधील प्रचंड असं त्यांना उत्कृष्ट पाठिंबा मिळत आहे। मी एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।